नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग जनासाठी मंदिर, धार्मिक स्थळे या ठिकाणी काय नियोजन असावं याच्याबद्दल बोललोय. गजानन महाराज संस्थान या ठिकाणी मात्र दिव्यांग जनाला सर्वतोपरी मदत केली जाते आणि त्याच्याबद्दल सर्व दिव्यांगाच्या वतीने कौतुक आणि आभार. याच्याच बरोबर पुढचा एक भाग येतोय जो की महत्वाचा भाग आहे, अडथळा विरहित इमारत आणि परिसर. होय, इमारत म्हणजे फक्त शासकीय इमारतच नाही, अपार्टमेंट्स असू द्या, शॉपिंग मॉल असू द्या, याच्यासाठीची नियमावली 2016 मध्ये बनवली गेली, फेब्रुवारीमध्ये. पेन्शन हा विषय घेऊन अनेक वर्ष रडावं लागतं, तर मग बाकी या मूलभूत सुविधा आणि मूलभूत हक्क कधी मिळतील हा प्रश्न मात्र प्रत्येक दिव्यांगजनाच्या मनात येतोय. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी, आंतरराष्ट्रीय दिव्यांगजनासाठी काम करणारी नियमावली. या नियमावलीच्या आधारेच CRPD यांनी काही नियामक तत्व तयार केले आणि त्या तत्वाची फाईल जी की डिस्क्रिप्शन मध्ये देतोय मी, त्या फाईल मध्ये सगळं लिहिलंय. मग हे फक्त कागदावरच आहे का? नेमकं हे लिहिलेल्या सगळ्या गोष्टी, केंद्र शासनाने तयार केलेल्या सगळ्या गोष्टी लागू करण्याची जिम्मेदारी कोणाची? प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचं ही जिम्मेदारी नाहीये का? यांनी या गोष्टीबद्दल पाहणी करायला नाही पाहिजे का? किती बिल्डिंग्स दिव्यांग फ्रेंडली आहेत याच्याबद्दल बघायला नाही पाहिजे का? भारतातल्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रत्येक दिव्यांगजनाला हा अधिकार मिळालेला आहे, पण हा अधिकार कागदावरच राहतोय असं बोलण्याची वेळ येते. आर्टिकल 9 नुसार सामान्य नागरिकाप्रमाणेच दिव्यांगजनांना ये जाण करणे सुलभ व्हावे म्हणून दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, अडथळा विरहित नियोजन होणे बंधनकारक आहे. बिल्डिंग असू द्या, रोड असू द्या, वाहतूक असू द्या, शाळा, अपार्टमेंट्स, त्याच्याबरोबर दवाखाने, कामाच्या जागा म्हणजे ऑफिसेस, हे सर्व अडथळा विरहित होणं या नियमानुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे नवीन इमारती या डिसेबल फ्रेंडली असायलाच पाहिजेत. दिव्यांगजनासाठी अडथळा विरहित ये जा करण्यासाठीचे सर्व नियम काटेकोर पाळल्यानंतरच त्या नवीन इमारतींना कंप्लीशन देणं जरुरी आहे. त्याचप्रमाणे जुन्या इमारती जर असतील, दिव्यांग हक्क कायदा 2016 आणि त्याच्या अगोदरच्या जर इमारती असतील, तर त्या इमारतीमध्ये दिव्यांगाला पूरक फेरबदल करणं गरजेचं आहे. किती ठिकाणी झालेत? उत्तर मात्र अनेक ठिकाणी नाही असंच येतंय. हे आज नाहीये, 1995चा दिव्यांग हक्क कायदा त्या वेळेसपासून या गोष्टी लागू होणं जरुरी आहे. आता 2025 आहे. नेमकं व्हीलचेअर पास होण्यासाठी किती दरवाजा पाहिजे, नेमकं रॅम्प, पायऱ्या कशा पाहिजेत, रॅम्प कसा पाहिजे, व्हीलचेअर घेऊन एखादा दिव्यांग जर बाथरूम, टॉयलेट, फ्रेश होण्यासाठी जात असेल तर नेमकं त्याच्यासाठीची त्या ठिकाणची व्यवस्था काय पाहिजे, हे सगळं जर नियमात तुम्हाला लिहिलेलं आहे तर मग तुम्ही या नियमाला बघत का नाही, हे नियम वाचत का नाही? रहिवासी इमारत, वाणिज्य इमारत, शॉपिंग मॉल, कंपनी, फॅक्टरी, शासकीय निमशासकीय इमारती, कार्यालय, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सेवा देणारी ठिकाणे, नाट्यगृह, सामान्य खेळण्यासाठीच्या जागा, पार्क आणि गार्डन, किती ठिकाणी दिव्यांग पूरक हे सगळ्या गोष्टी आहेत आणि नाहीत तर का नाही? याला जिम्मेदार कोण? दिव्यांग हक्क कायदा 2016 ची पायमल्ली, तसंच UNCRPD च्या नियमांची पायमल्ली हे तर होत नाहीये ना. आणि या गोष्टीचं निरसन होणं, शासन दरबारी या गोष्टीची नियोजन होणं क्रमप्राप्त आहे आणि जरुरी पण आहे. त्याचबरोबर रस्ता, रेल्वे, विमानतळ, सीपोर्ट, बस स्थानके, ऐतिहासिक वास्तू, तसेच असेंब्ली हॉल, रेस्टॉरंट्स, हॉटेल यापैकी किती ठिकाणी दिव्यांग पूरक वातावरण आहे? हॉटेलमध्ये राहण्यासाठी जर दिव्यांगजन जात असेल तर प्रत्येक हॉटेलला 2 रूम ह्या दिव्यांग पूरक असाव्या असं नियम आहेत. बर नसतील तर मग का नाहीयेत? त्यांना परवानगी देताना या गोष्टीचा विचार केला गेला नाही का? कंप्लीशन देताना या गोष्टीचा विचार केला गेला नाही का? प्लॅन सँक्शन करताना या गोष्टीचा विचार केला गेला नाही का? म्हणजे हा गैरसमज काढून टाका की हे सगळे नियम फक्त शासकीय, निमशासकीय इमारतीसाठी, बिल्डिंगसाठी आहेत. हे नियम हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्यासाठी पण आहेत.
किती जणांना याच्याबद्दल माहिती आहे? किती जणांनी या गोष्टीबद्दल त्या अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल बनवणाऱ्याला, रेस्टॉरंट बनवणाऱ्याला हे गोष्टी सांगितली आहे की बाबा दिव्यांगपूर्वक गोष्टी असणं गरजेचं आहे, असे नियम आहेत आणि ते झाल्याशिवाय तुम्हाला परवानगी मिळणार नाही? किती जणांनी सांगितलंय? आणि सांगितलं नाही तर का नाही सांगितलं? कारण दिव्यांग हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा नाहीये का? दिव्यांगजनाचा होणारा त्रास टाळणं हे तुम्हाला काहीच वाटत नाही का याच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून? तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराला धरूनच आम्ही बोलतोय. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी दिव्यांगजनाला आवाज उठवावा लागतो. तो आवाज किती दूर जातो, त्या आवाजाचा फायदा किती होतो, हा मात्र प्रश्नच आहे. किती बँका, किती शॉपिंग मॉल, किती दुकानं, किती बुकिंगच्या जागा, समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला बुकिंग करायला जायचंय, त्या बुकिंगच्या जागा, किती बुकिंगच्या जागा दिव्यांग फ्रेंडली आहेत, डिसेबल फ्रेंडली आहेत? फक्त बसून ऑफिसमध्ये बसून एसी मध्ये बसून दिव्यांगाचं हित होणार नाही. या सगळ्या गोष्टी जर होत नसेल तर मग देशाच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे कायदे आणि नियम बनलेत त्याचा फायदा काय? ठीक आहे, शासनाच्या दरबारी नियम बनवतंय, पण ते नियम फक्त बनवून उपयोग आहे का? त्या नियमाची अंमलबजावणी होते का हे बघणं पण शासनाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य शासनाने पूर्ण करणं जरुरी आहे, कारण तो दिव्यांगजनाचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. आपण सर्व जे हा व्हिडिओ पाहतायत, जे सर्व दिव्यांग, त्यांना विनंती करतोय की याच्याबद्दल कॉमेंट्स मध्ये लिहा नेमकं आपल्याला काय म्हणायचंय. आणखीन एक गोष्ट आहे, आपल्या ज्या भागामध्ये आपण राहताय, आपल्या आजूबाजूच्या भागातील शासकीय बिल्डिंग पण स्वतः जाऊन पहा की त्या ठिकाणी दिव्यांग फ्रेंडली, डिसेबल फ्रेंडली, दिव्यांग पूरक वातावरण आहे का, आणि नसेल तर का नाही? या संदर्भात नगरपालिका, या संदर्भात पंचायत समिती, या संदर्भात जिल्हा परिषद, या संदर्भात शेवटी कलेक्टर, कारण जिल्ह्याचे मुख्य, मी आमच्या निदर्शनास असं आलेले असंख्य शासकीय इमारती ज्या ठिकाणी जनतेची ये जा खूप मोठ्या प्रमाणात असते, अशा इमारतींना पण दिव्यांगपूरक वातावरण नाहीये. आणि बाकी काही ऑफिसेस तर 3-3, 4-4 मजल्यावर आहेत. कसं जायचं त्या ठिकाणी दिव्यांगजनांनी? कसं जायचं? अपार्टमेंट बद्दलची पण हीच गोष्ट आहे. मोठ्या मोठ्या शहरामध्ये 15-15, 20-20 मजली इमारती बनतायत आणि त्या ठिकाणी दिव्यांगपूरक वातावरण काय? या सगळ्या गोष्टी, दिव्यांगजनांना त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था काय? या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं जरुरी, आणि या सगळ्या बिल्डिंगला परवानगी देत असताना मात्र या नियमाचं पालन होणं अगदी क्रमप्राप्त आहे. बघूया याच्यानंतर किती दिव्यांग जागरूक होतात आणि किती अधिकाऱ्यांना या गोष्टीबद्दल जाग येते.